या स्पर्धेचे ऑनलाईन स्कोरर मोहीनभाई देखील आमच्या समोर जॉईन आहेत. आमदार प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या रात्रीपर्यंत ए ग्रुपमधील 4 संघ सुपर 8साठी पात्र ठरले. यावेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन पीक केलाय, उडवला आणि फेकून देखील दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगला धावफलक इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पंचांकडे अपील झाली आहे. दोन पंच एकत्रित आलेत. नक्कीच पाहायचं इकडे दोन्ही पंचांचा डिसिजन समोर काय येतोय हे देखील पाहावं लागेल. महत्त्वाचा निर्णय तिसऱ्या पंचांची इकडे मदत घेतली गेली आहे. शहानिशा होतीये. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय हे देखील पाहावं लागेल. आमदार प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्याही खेळाडूला खरं तर इकडे टीव्ही अंपायर्स यांच्या दिशेने येण्याचा अधिकार नाहीये. याही गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. स्पर्धा अत्यंत काटेकोर नियमांशी बांधील आहे. त्यामुळे कुठलाही खेळाडू टीव्ही अंपायर्स यांच्याकडे येणार नाहीयेत. आमदार प्रीमियर लीग अर्थातच एपीएलचा हा हंगाम सध्या मात्र फार चर्चेत राहिलाय आणि चर्चा आहे या स्पर्धेची, चर्चा राहणार आहे. कारण जर पाहिलं आपण या वर्षीचं दमदार आयोजन, मागील वर्षी देखील खूप चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही तिसरे पंच इकडे शहानिशा करतायत. बारकाईने शहानिशा केली जातीये नक्कीच. आणि इकडे तिसऱ्या पंचांचा डिसिजन समोर आलाय. ओयूटीचा कॉल, फलंदाज बाद होत आहेत. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोसावीला इकडे बाद केलंय. खरं तर ज्या खेळाडूमध्ये क्षमता मोठी होती, परंतु इकडे अक्षयला मैदानावरती बाद होताना आपण पाहिलेलं आहे. नक्कीच नियमांशी बांधील असलेली आपली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि ज्यावेळेस खेळाडू आतमध्ये येतो ना, त्यावेळेस अधिकचा वेळ घेऊन देखील चालणार नाही. नाहीतर मग आतला खेळाडू येऊन सर्कलवरती येऊन थांबेल आणि मग बाहेरचा खेळाडू जर 1 मिनिटाने 2 मिनिटाने जर मैदानाच्या आतमध्ये आला तरी पंच नक्कीच पेनल्टी द्यायची का नाही या गोष्टीवरती बारकाईने विचार करतील. आज सरपंच साहेब देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट नक्कीच वेळापूरकरांना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळलेला फटका आहे. या फटक्यावरती फक्त एकच धाव आली आहे. एका धावेबरोबरीत संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. एक चांगला धावफलक इकडे जमवण्यात यशस्वी ठरलेले आहे टीम. कपिल करोड या नावाची चर्चा गेली अनेक वर्ष माळशिरस तालुका नव्हे तर संबंध महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली आहे. आज पुन्हा एकदा कपिल आहेत समोर. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू. मुख्य पंच उदय सरांनी मात्र इकडे व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. उदय धायगुडे सर आज आपल्या समोर जोडलेले आहेत. तर स्क्वेअर लेग पंच वरुण बुर्ला सर आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पांडुरंग सरोदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समालोचन कक्षामध्ये देखील पुन्हा एकदा तुम्हाला 2 आवाज सातत्याने ऐकायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा संभाजीनगर ते वेळापूरचा प्रवास आणि पुन्हा एकदा सौरभ राजपूत सर इकडे जॉईन झालेले आहेत. तुम्ही मला देखील या स्पर्धेमध्ये ऐकत आलात.
यावर्षी दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा संधी आणि पुन्हा आज या स्पर्धेचा जर दिवस पाहिला आपण चौथ्या क्रमांकाचा आहे. 4 दिवस अतिशय सुरळीतपणे चालू असलेली स्पर्धा. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर कपिलच्या बॅटमधून सरळ येतोय, सडक पे कडक, बेधडक चौकार. खूप चांगला फटका इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जे क्रिकेट क्लब तर एका बाजूने बॅटिंग करणारा संघ NS रायडर हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कपिल खूप चांगला खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष खरं तर या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 20 रन, 10च्या सरासरीने 20 धावा मैदानावरती जमा झाल्यात. 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज खरं तर अनेक दिग्गज खेळाडू या परिसरातील आपल्याला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. वैभव बनसोडे असतील, रजनीशजी बनसोडे असतील, मोईन देखील आज आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. खरं तर चर्चा आहे आज या स्पर्धेची. अनेक चांगले खेळाडू या परिसरातील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 1,51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं प्राईज आहे. इट्स अ नो बॉल, नो चेंडूची घोषणा जी मैदानाच्या आतमध्ये होतीये. 21 धावा धावफलकावरती आहे. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा हा बॉल. निश्चितच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं आता प्रेक्षकांसाठी देखील प्राइज ठेवण्यात आलेला आहे. प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस आहे. इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी देखील लकी ड्रॉची कुपन खरेदी करायचे आहेत आणि कुपन खरेदी केल्यानंतर तुमच्यासाठी भाग्यवान विजेत्यास एक इलेक्ट्रिक स्कूटर या स्पर्धेमध्ये आपण ठेवली आहे. त्यामुळे खरं तर त्याही तिकिटाचे जास्तीत जास्त कुपन्स आपण खरेदी करा. यावेळेचा बॉल खूप चांगला इकडे हाताळला आहे. बॉलचा पाठलाग देखील करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं 56चा दाखवतोय. एका बाजूने आपण पाहतोय कपिल गरुड खूप चांगला खेळतोय, परंतु विश्वजित बोडरेने 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव जमवली आहे. पाहिजे तितका मोठा फटका इकडे आलेला नाही आहे. 1 धाव घेण्यासाठी मात्र प्रयत्न इकडे होत आहेत. 23 धावा धावफलकावरती आहे. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 55 पर्यंतचा. 55 पर्यंत या सरासरीने जर तुम्ही धावा गोळा केल्या तर संघ पोहोचू शकतो. परंतु इकडे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होईल का. कपिलसाठीचा बॉल खूप चांगला हाताळलाय. यावेळेस ओमकार टेके यांनी देखील खूप चांगला बॉल हाताळलाय. ओमकार सरांची देखील सातत्याने आपण चर्चा अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. ओमकार टेके सरांना आपण इकडे पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. यावेळेस देखील पाहायचंय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फटका तर खूप चांगला आहे. डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू तिकडे पोहोचलेत. चेंडूला अडवलं जाईल. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा देखील येत आहेत. 25 धावा धाव फलकावरती आहे. शुभम वाऱ्याच्या वेगाने आला होता, परंतु तो वेग त्याने पुन्हा कंट्रोल केला, कारण समोर खेळाडू होता. कपिलच्या बॅटमधून आलेला हा फटका होता. व्हाईट बॉलची घोषणा आहे. डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये 2 खेळाडू उभे करून ठेवलेत. 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. अंतिमचा चेंडू या षटकातील पाहायचंय. बिग हिट येणार का. प्रयत्न केले जात आहेत, परंतु इकडे मित्रांनो चेंडू जसा आलाय ना तसा मात्र पुन्हा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला जातोय. सातत्याने निर्धाव चेंडू. साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशनचे ऑपरेटर असतील तर आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचे. आफ्ताब मुलानी, सलीम मंडप डेकोरेशनचे मालक, आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचे. 26 धावा 3 षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत.
आतापर्यंतचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही बाजूने खूप चांगला डाव टाकण्यात आलाय. अगदी जर पाहिलं धाबा देखील वेग चांगला आहे. जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने देखील धाब्यांना थोडंसं अंकुश लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील पाहणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचा सामना जो प्रेक्षकांना इकडे पाहायला मिळतोय. आज अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये निनाद पवार देखील पाहायला मिळतील. अभिज्योत खराडे देखील पाहायला मिळेल. मोनिश पाटील याही नावाची चर्चा तुम्हाला मैदानावरती पुन्हा ऐकायला मिळेल. इंद्रजित सावंत याही नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत जोरे हाही युवा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. रोहन सरोदे देखील आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. मोईन आणि आमचे विकास हेही आज खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस फुल टॉस बॉल आणि या बॉलला सरळ पाठवलंय. नो चेंडू वरती जोरदार प्रहार आलाय. 9+ चौकार. अतिरिक्त हाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच पाहिलं तर 5 धाब्यांचा बोनस देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धाबा इकडे आल्यात. 5 धाबे बरोबरीत 31 धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 4ला इकडे जशी सुरुवात झाली मयूर पाटील यांना गोलंदाजीसाठी पुढे आणलंय. मयूर पाटीलची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशी राहतीये हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं फलंदाजांचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. अगदी जर पाहिलं हातामधून चेंडू निसटला. अतिरिक्त हाईट होती. पंचांनी जसा उंची मिळाली तसा मात्र इकडे हात देखील बाहेर काढला. नो चेंडूची घोषणा केली आहे. त्यामुळे मात्र इकडे थोडासा धाबेंचा वेग देखील वाढलाय. फ्री हिटचा बॉल. यावेळेस खूप चांगला बॉल हाताळलाय. खूप चांगला बॉल हाताळलाय. फलंदाजाच्या बॅटच्या पुढून चेंडू वळालाय. विश्वजितला हा चेंडू समजला नाहीये. चेंडू जसा आलाय तसा झपकन यष्टीरक्षच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू सातत्याने पाहायला मिळणार का? पुन्हा एकदा हा बॉल जमिनी समांतरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धाव फलक पुढे जाईल. एक धाव अतिशय महत्वाची आहे या मॅचमध्ये. एक धाव घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. निश्चितच आज हर हर महादेवच्या घोषणा देखील झाल्या. कारण आजचा दिवस श्रावणी सोमवार, पहिला सोमवार जो आपण खरं तर अत्यंत शुभ मानला जातो. अनेक शिवभक्तांनी मात्र आज महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आज मैदानावरती उतरले असतील आणि एक चांगली ताकद नक्कीच त्यांना मिळाली असेल. नवीन ऊर्जा, नवीन ताकद. प्रत्येक बॉल या स्पर्धेचा नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतायत. आमदार प्रीमियर लीग या भागाचे लोकप्रिय आमदार, दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला होता. उसळी मिळाली आहे. कपिल हा चेंडू समजला नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू यष्टीरक्षच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. चेंडूला थांबवलं गेलं आणि धावफलकावरती जर पाहिलं 33 धावा. करंट रन रेट 9च्या सरासरीने. 9ची सरासरी या मैदानावरती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. परंतु यापेक्षाही जास्त वेगाने धावा येताना कालच्या रात्रीमध्ये देखील पाहिल्यात. 104 धावा देखील या मैदानावरती झाल्यात आणि त्याचा पाठलाग देखील झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या धावा जमवणार तितक्या धावा प्रतिस्पर्धी देखील जमवणार. त्यामुळे तुम्हाला मोठा धावफलक इकडे उभा करावा लागेल. आणि इकडे कपिल गरुड एका बाजूने तर विश्वजित बोडरे एका बाजूने. जो विश्वजित यापूर्वी शांत होता त्याने मात्र आता अशांतता भंग करून टाकली आहे. शांतता भंग करून टाकली कारण आता त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. 9 चेंडूमध्ये 11 धावेंवरती खेळतोय. तर कपिल 10 चेंडूमध्ये 10 धावा. कपिल देखील पाहिजे तशी बॅटिंग झालेली नाहीये. कपिल ज्या खेळासाठी ओळखला जातो तो त्याचा स्वाभाविक खेळ इकडे झालेला नाहीये. प्रेक्षकांना देखील ते आतुरता आहे. कपिल गरुड खूप जुनं नाव. यावेळेस देखील खूप चांगला बॉल.
विश्वजितला हा डॉट बॉल टाकलाय मित्रांनो. इकडे ओव्हर क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धाव फलकावरती 37 धावा. 4 ओव्हरचा रिटायर्ड आउट होत आहेत. इकडे विश्वजित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हाही खेळाडू जर पाहिला आपण निमगाव मगर परिसरातील पहिलवान संतोष मगर यांना आपण मैदानाच्या दिशेने जाताना पाहतोय. 37 धावा धाव फलकावरती आहे. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर 37 झाल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. 37 धावा. समोर कपिल गरुड पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होत आहेत. इथून पुढे पाहायचंय कपिल कशा प्रकारे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करेल. क्षमता आहे या खेळाडूची. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उभा. एकच धाव फलकावरती पाहायला मिळतीये. बेस्ट विरुद्ध बेस्टचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बेस्ट विरुद्ध बेस्टचा संघर्ष आहे. एका बाजूने जर पाहिलं आपण अभिज्योत आहे तर एका बाजूने कपिल गरुड. आता एकाच गावातील दोन्ही खेळाडू. एका बाजूने पैलवान संतोष मगर. खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. परंतु इकडे खूप उशिराने पंचांनी कळवलंय इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. वरुण बुर्ला सरांनी खूप उशिरा हात बाहेर काढला. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. कदाचित शहानिशा केली असावी. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव तिकडे प्राप्त होतीये. नक्कीच आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेची खासियतच बातच न्यारी राहिली आहे. तुम्ही बघा जे खेळाडू रोज एकत्रित खेळतात ना, आज त्यांना एकमेकांच्या विरोधात खेळावं लागलं. कारण ही ऑक्शनची कमाल आहे. पुन्हा एकदा हा बॉल. खूप चांगला स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळालेत. खरं तर प्रीमियर लीगच्या स्पर्धा आणि ऑक्शन प्रक्रिया जेव्हा पाहायला मिळते त्यावेळेस कदाचित कधी कधी आम्हाला पिता आणि पुत्र देखील एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. माजी नगरसेवक माळशिरस सन्मान्य आप्पासाहेबजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आप्पासाहेबजी देशमुख आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. डॉक्टर रमेशजी माने साहेब आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस फटका फसलाय. उंची मिळाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल आणि संतोष मगरचा देखील संपलाय खेळ. ओयुटीचा कॉल. फलंदाज बॅक टू डगआउट. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालंय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहिजे तितका धावफलक मैदानाच्या आतमध्ये जोडलेला नाहीये. जो वेग खरं तर इकडे अपेक्षित होता तो वेग मैदानावरती पाहायला मिळाला नाहीये. धावफलकावरती नजर टाकूयात. 41 धावसंख्येवरती तीन गडी बाद. 4.4चा खेळ संपलाय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमधील 8 चेंडू बाकी आहेत. कपिल गरुड देखील खूप शांत बघायला मिळाला आहे. तुम्ही बघा कपिल गरुडने देखील 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा जमवल्यात. खरं तर जी सुरुवात टीमला अपेक्षित होती ती सुरुवात मात्र भेटलेली नाही आहे. त्यामुळे थोडासा संघर्ष इकडे करावा लागतोय. इथून पुढे पाहायचंय. यावेळेस देखील आल्याच पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेसाठी. बिग हिट. षटकार. अगदी जर पाहिलं फरहान खान जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय का काय मित्रांनो. जसा आलाय तसा मात्र त्याने बॉल देखील फेकून दिलाय. बॅक टू द बॉलर. अनक्रेडिबल षटकार. यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड. पुढच्या दाराने डोकवायला गेलाय. कोण आलंय आणि मागच्या दाराने चोर घरटं लुटून गेलेत मित्रांनो. लेग स्टिक वरती हा चेंडू आदळलाय. क्लीन बोल्ड इकडे पाहायला मिळालाय. विकेट देखील येते. फरहान देखील इकडे
पुन्हा एकदा डगआउटचा रस्ता धरतायत, दबक्या पावलाने मैदान सोडतायत. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज माळीनगरचा हा खेळाडू प्रदीप घाडगे साहेबांना पण इथून पुढे खेळताना पाहणार आहोत, कशा प्रकारे कामगिरी करतील. आज अनेक सिनियर खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. इव्हा टॅलेंट बरोबरीत आज सिनियर खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे खरं तर मजा येणार आहे मॅचमध्ये. 47 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. उर्वरितचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि पंचांचा टायमिंग ऑन आहे. मित्रांनो पेनल्टी आता 2 धाब्यांची आहे, त्यामुळे विचार करा. षटकं टाकताना देखील तुम्हाला विचार करायचा आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होतीये. अमर साठे गोलंदाजी मार करतीये. अमरचा हा बॉल कपिल गरुडने खेचून मारलाय. मित्रांनो एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय. खूप जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. देर आया लेकिन दुरुस्त आया. खरं तर सलामीला आलेला हा फलंदाज आहे, परंतु खूप उशिरा हा षटकार आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने सलीमभाई शेख यांचंही आगमन या ठिकाणी झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. थेट चेंडू एक टप्पा घेत समालोचन कक्षाला मानवंदना. चौकार मैदानाच्या आतमध्ये बसवून केलाय. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये. कपिल गरुडला मात्र पूर्ण अंदाज आलाय आणि आता अंतिमच्या टप्प्यात नक्कीच धुराळा इकडे होताना पाहायला मिळालाय. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कपिल गरुडचा जलवा. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फलंदाज बनलेत बॉस आणि याही बॉलवरती आलाय खणखणीत षटकार. आमदार प्रीमियर लीगचा बहारदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळाली आहे. अमर साठेचा घेतलेला खरपूस समाचार. आतापर्यंतच्या 5 षटकावरती कदाचित मला वाटतं हे षटक पाणी फिरवणार का. 63 धावा धावफलकावरती आहे. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होणार. अजूनही 3 चेंडू खरं तर इकडे शिल्लक आहेत आणि पाहायचं इकडे गोलंदाजी पुन्हा एकदा चेंज होतीये. शुभम पवार आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील. शुभमला इकडे गोलंदाजीसाठी पुढे आणलंय. कशा प्रकारे कामगिरी होणार. यावेळेस कपिलचा फटका पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाला. कपिल गरुडचा देखील खेळ संपलाय. कपिल गरुड वैयक्तिक जर पाहिलं आपण 16 चेंडू आणि 28 धावा खरं तिकडे बाद झालेत. एक जी सुरुवात अपेक्षित होती खरं तर ती सुरुवात मात्र संघाकडून झाली नाही, परंतु फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न कपिलने केलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या ज्या 16 धावा आहेत त्या अत्यंत भाव खाऊन जाणार आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 16 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा येणार हे देखील पाहावं लागेल. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तुषार कामगिरी करावी लागेल जोरदार. तुषार देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. इथून पुढे पाहायचं एक उजव्या एसटीच्या फार बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या चेंडूवरती जर पाहिलं आपण व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त धाव. 64 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. काय घडणार विशेष. तुषार कामगिरी करावी लागेल जोरदार, परंतु इकडे पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी आहे. दिशा भरकटली जातीये. शुभम पवारला देखील लेन सापडलेली नाहीये. पुन्हा एकदा पंचांचा हात इकडे फिरलेला आहे. अर्थातच प्रीटचा बॉल. पुन्हा एकदा हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत, परंतु चेंडू सीमारेषाच्या अगदी लगत थांबवण्याचा प्रयत्न आहे.
तिसरे पंच इकडे शहानिशा करतायत. चौकार आहे किंवा नाहीये. चेंडू सुरक्षितरित्या अडवलेला आहे किंवा नाहीये. इकडे शहानिशा होतीये. सुरक्षितरित्या अडवलाय. आत्ताच्या किती धावा आहेत? 3. ओके. 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल त्याच्यावरती पलटवार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक तिकडे पोहोचत आहेत. तत्पूर्वी मात्र मैदानावरती दुसऱ्या धाब्यांचा प्रयत्न आणि इकडे फलंदाज धावबाद. धावबादच्या स्वरूपामध्ये इकडे विकेट येते आणि धावफलकावरती जर नजर टाकली असता 6 षटकांचा खेळ संपलाय. 69 धावा तर जिंकण्यासाठी करायच्या 70 धावा. डीजी पॅन्थर्स आणि पिलीव क्रिकेट क्लब पिलीव आपण टॉससाठी लगेच यायचंय. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँड सोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. चला लवकर दोन्ही कॅप्टन. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जा. अवघ्या 27 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेत. त्यामुळं इथून पुढच्या संघांना ही सूचना आहेत. तुमचं टायमिंग ऑन आहे. पुन्हा पुन्हा सूचना दिल्या जात आहेत. 30 मिनिटं झाल्यानंतर एक खेळाडू 38 सर्कलच्या आत घेऊन तुम्हाला पुन्हा 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. आणि ऑन दी स्पॉट डिसिजन पिलीव क्रिकेट क्लब पिलीव संघाने कळवलंय. आम्ही टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करणार आहोत. मॅचला होती सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने अभि. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हवाई यात्रा आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये निमगाव मगरचा हा ढाण्या वाघ
अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकतो आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण MS धोनींनी दाखवून दिलं मी पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकतो तसाच इकडे खेळ सुरुवात झाली आहे. अभिज्योत खराडेने देखील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपली ताकद दाखवली आहे. वेल बिगिन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात तुमचा अर्धा विजय असतो मित्रांनो. आणि इकडे तोच फटका इकडे मैदानावरती पाहायला मिळाला आहे. सुरुवात तर खूप चांगली केली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. 45 क्रमांकाचा जर्सी परिधान केलाय. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 आणि इकडे 45 क्रमांक. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल. दिशा भरकटली आहे. खेळपट्टीच्या खूप बाहेर टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांनी मात्र इकडे दंडित केलाय. नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अजूनही आपण पाहतो इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी होतीये. सतीश समोर तितकाच मोठा नामांकित खेळाडू परंतु यावेळेस इट्स अ वाईड बॉल. वाईडिश लाईनच्या अगदी बाहेर टाकलेला बॉल होता. मुख्य पंचांनी दंडित केलाय. वाईड बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. वाईडसाठी फिल्डिंग टीमने मात्र DRAचा वापर केलाय. TV एम्पायर्स यांची देखील मदत घेतली गेली आहे. पांडुरंग सरोदे सर इकडे आपल्यासमोर जॉईन आहेत. शहानिशा करतील आणि डिसिजन पुन्हा समोर आणतील. या चेंडूवरती काय घडलेलं आहे खरं तर हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. TV एम्पायर्स यांच्याकडे आपण पोहोचलेलो आहोत. नक्कीच इथून पुढे पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. प्रेक्षक राजांची गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची गर्दी मात्र कायम आहे. आणि इकडे तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलची घोषणा आहे. महत्वाची मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळतीये. 69चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. 69चा पाठलाग करत असताना अभिचा खूप चांगला स्टार्ट परंतु इकडे गोलंदाजाने देखील दाखवून दिलंय मी देखील कमी नाहीये. मी देखील सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो. तो कमबॅक निश्चितच आपल्याला अभिचा देखील पाहायला मिळतोय. यावेळेस अभिने देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंगभेदक मारा आहे. शरीराच्या दिशेने फेकलेला चेंडू आहे. अभिला देखील इकडे थांबवलेला आहे. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील पाहायचंय. सतीश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगली गोलंदाजी आहे. अगदी कुठल्याही प्रकारची धाव नसणारे डॉट बॉल इकडे प्राप्त झालेला आहे. निर्धाव चेंडू. 70 धावेंचा पाठलाग इकडे सुरू आहे. 69 झाल्यात 70 करायच्यात. खरं तर 70चा पाठलाग करत असताना आतापर्यंत फक्त 8 धावा जमवल्यात. अभिच्या बॅटमधून एक षटकार आलाय परंतु गोलंदाजाने केलेलं कमबॅक खूप चांगलं राहिलं. यावेळेस देखील उजव्या स्टिचच्या बाहेर जाऊन बॉलला उडवलंय हवाई यात्रेसाठी आणि बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. जसा फटका आला ना मित्रांनो तसा टाळ्यांचा गजर देखील पाहायला मिळाला. चांगल्या खेळाडूचं कौतुक. वेळापूरकरांनी चांगल्या खेळाचं कौतुक नेहमीच केलंय मित्रांनो. आज खरं तर ते कौतुक इकडे पाहायला मिळतंय. अभिज्योत खराडे प्रतिभावान खेळाडू आहे या परिसरातील. आज खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. यावेळेस फटका फसला. जाळं टाकलं आणि मित्रांनो या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकवलाय. अगदी मिस्टर 360 विठ्ठल चव्हाण यांच्या भात्यातला हा शॉट इकडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये झेल बाद होताना पाहायला मिळालेत. मोठी विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पुन्हा बघू शकताय. अगदी खेळपट्टीवरती झोपून मारण्याचा प्रयत्न जो इकडे अभिज्योतचा फसलेला आहे. एक महत्त्वाचा धक्का. महत्त्वाची विकेट किती महत्त्वाची आहे मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये येईल.
अतिशय त्यानंतर मात्र जबरदस्त सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. किप्पर महत्वाचा सामना इकडे आहे. नवीन फलंदाज हनुमंत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. डॉट चेंडू बरोबरीत सतीशने मात्र त्याचं काम केलेले. दोन षटकार जरूर आले, परंतु सतीशने मात्र काम ओकेच केले. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची विकेट आली, अभिज्योत खराडे हा साधा सुद्धा खेळाडू नाहीये. त्याने खरं तर एक हाती सामना खिशात घालून नेला असता, परंतु इकडे अभिज्योतची विकेट आली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी मात्र जर पाहिलं आपण 56 धाब्यांची गरज. 30 चेंडू आणि 56 करायच्यात. या मैदानावरती काहीसं सोपं आणि काहीसं अवघड असलेलं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 56 धावा मैदानावरती पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. हनुमंत एका बाजूने तर एका बाजूने ओमकारमध्ये देखील क्षमता आहे मोठे हिट खेळण्याचे. राईट हँड बॅटर आहेत, त्यामुळे वाऱ्याची देखील थोडीशी साथ नक्कीच मिळेल. परंतु पाहायचं इकडे कशा प्रकारे खेळ होतोय. पुन्हा एकदा हा बॉल मिडऑफमधून मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. एक सिंगल आली आहे, जास्त काही मोठा फटका आलेला नाही आहे. ओमकारचा देखील खेळ जर आपण पाहिलं खूप प्रभावित आहे. याही खेळाडूने अनेक मैदानं गाजवलेत. आज वेळापूरच्या मैदानावरती देखील चर्चेत राहिलेला आहे. तर इकडे यावेळेचा बॉल कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पाठवलाय, परंतु अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलंय. एका बाजूने हनुमंत, एका बाजूने ओमकार, तर गोलंदाजी मार्कवरती रामदास खोले यांना आपण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रामदास खोले गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगला कट केला होता. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका होता. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला चेंडू इकडे हाताळलाय. अगदी डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जांभूड परिसरातील देखील काही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक जण आज मैदान गाजवायला आलाय. यावेळेस देखील फुलोर लेनचा चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु इकडे बॅटची कडा घेत पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. मित्रांनो, एकच धाव आली आहे. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 18 धावा. 18 क्रमांक म्हटलं की भारत देशाचा मान, सन्मान, अभिमान. लाखो दिलो की धडकन. विराट कोहली 18 क्रमांक. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. चेंडूचा पाठलाग केलाय, तिकडे चेंडू देखील अडवलाय. नक्कीच लेडीज क्रिकेट देखील आपण पाहिले. वुमेन्स क्रिकेटमध्ये देखील स्मृती बंधनाचा देखील जर क्रमांक तुम्ही पाहिला तर 18 क्रमांकाचा आहे. वुमेन्स लेडीज क्रिकेट देखील खूप चांगलं आहे. यावर्षी T20 सामन्यामध्ये देखील त्यांनी विश्वविजेते पद आपल्याकडे खेचून आणलं. तर मुलींचंही विशेष कौतुक करावं लागेल. दुरुस्ती करतोय. नक्कीच वन डे सामन्यामध्ये देखील त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली. आज अनेक खेळाडू आपल्यासमोर जोडलेले आहेत. काही खेळाडू जर पाहिलं आपण ग्रामीण भागातील आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती गुणलेखक मित्र कळवत आहेत. आत्तापर्यंत 21वा एक गडी बाद. निश्चितच आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. प्रेक्षक राजांची गर्दी या मैदानावरती कायम आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेल आहे. या वर्षीचा आमदार प्रीमियर लीगचा मानकरी कोण होणार या पर्वाचा मानकरी हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे.
21 धावा. अजूनही 70चा पाठलाग सुरू आहे मित्रांनो. हनुमंत एका बाजूने 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा केलात, तर ओमकार 3 चेंडूमध्ये 4 धावा. जो अभिज्योत खराडे इकडे खूप चांगली बॅटिंग करत होता, खरं तर त्याला मात्र पहिल्या षटकामध्ये सतीश ननवरेने दाखवलाय नक्कीच डगआउटचा रस्ता. सतीश ननवरे पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाजी करत होता, खूप चांगली गोलंदाजी केली, अनुभवाचा वापर. आजही आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. प्रदीप माळीनगरचे खेळाडू बॅक टू द बॉलर. 2 क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत. अक्षय गोसावीने हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. चांगला स्टॉप आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. जबरदस्त स्टॉप, खूप चांगला प्रयत्न धाब्यांसाठी. खरं तर इकडे धावाधाव आपल्याला पाहायला मिळते. आज ऊन सावल्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅचमध्ये, कारण वातावरण शांत आहे, परंतु मैदानातलं वातावरण मात्र अशांतता करून टाकणार आहेत. ओमकार याही खेळाडूच्या नावाची फार चर्चा आहे. ओमकारला देखील सिद्ध करून दाखवावं लागेल. प्रयत्न केलाय, बॉल जसा आलाय तसा मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बिग हिट, षटकार, अनक्रॅडिबल षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी पायांमध्ये फेकलेला चेंडू होता, त्याला फक्त इकडे फ्लिक केले आणि चेंडू खूप दूरवरती फेकून दिलाय. षटकार. याच खेळीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. या खेळाडूच्या नावाची चर्चा फार आहे आणि ती चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचं धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 29 धावा. आमदार प्रीमियर लीग, दमदार आयोजन, दमदार खेळ इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढताना पाहायला मिळाली आहे. ओमकार बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. प्रेक्षक राजांना विनंती आहे, कॅच पकडायचा असेल तर तुमच्या जबाबदारीवरती पकडा, कारण हाताला जर काही दुखापत इजा झाल्यास आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही. आणि गाड्याही तुमच्या पार्क करायच्या असतील तर जबाबदारीवर करा. सरळ हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अजून जर एक षटकार जर आला, अमित गायकवाड सरांच्या वतीने मात्र 100 रुपयांचं पारितोषिक, आणि ओमकार सरांनी जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपयांचं पारितोषिक. उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. नक्कीच मैदानावरती जर पाहिलं आपण, खूप चांगली बॅटिंग. ओमकार यावेळेस फुल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35वा धावफलकावरती आहेत. 70चा पाठलाग. निम्म लक्ष गाठलंय मित्रांनो. अजूनही निम्म्या लक्षापर्यंत पोहोचायचंय. इथून पुढे पाहायचंय. पुन्हा एकदा हा बॉल मिड ऑफमधून मार्गस्थ होतोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. धावफलकावरती 36 धावा आहेत. अजून 34 करायच्यात. 70 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण कपिल गरुडला चांगलं खेळताना पाहिलंय. दुसऱ्या डावात अभिज्योत खराडेने खूप चांगला स्टार्ट दिला होता, परंतु निश्चितच पाहिजे तसा खेळ त्याचा राहिलेला नाही. याही वेळेस जसा बॉल आलाय मित्रांनो तसा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला गेलाय. ओव्हर क्रमांक आपण पाहतो इकडे 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला, 3 षटकाच्या समाप्ती अखेर 12च्या सरासरीने धावा झाल्यात. 36 अगदी योग्य सरासरी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आज नागपंचमीचा सण देखील आहे. नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 करायच्यात. 18 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज. आज अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रतिभावान खेळाडू, चर्चेत असलेले खेळाडू. रोहन सरोदे आज तुम्हाला याच परिसराचा खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अमोल
जो आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. अमोलची गोलंदाजी पाहायचं आहे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये होतीये. गोलंदाजीसाठी अमोलला पुढे आणलंय. 18 चेंडूमध्ये 34 करायच्यात. कपिल गरुड पूर्णपणे अनुभव पणाला लावतायत, क्षेत्ररक्षण सजवतायत. माहिती आहे प्रत्येकाचा खेळ कसा आहे, प्रत्येकाला खूप चांगलं जाणतायत, खूप चांगलं क्रिकेट खेळतायत. परंतु कपिल सर तुम्हाला वेळेकडेही लक्ष द्यायचं आहे. जर वेळ तुम्ही क्रॉस केली तर 2 धाब्यांची पेनल्टी आणि 1 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. एक सिंगल आली आहे मित्रांनो. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. फरहानने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय आणि या बॉलवरती फक्त एकच धाव आली आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. जास्त काही मोठा फटका आलेला नाही आहे. मोठ्या फटक्यांचा शोध इकडे घेणार का? पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवायचा होता. डायरेक्ट हिट आणि मित्रांनो तिसऱ्या पंचांची मदत. डायरेक्ट हिट कित्येक वेळा जास्त करून धोक्याचे ठरलेले आहेत मित्रांनो. यावेळेस आपण टीव्ही अंपायर्स यांची मदत घेतली आहे. तिसरे पंच शहानिशा करतायत. पाहायचंय यावेळेस तिसऱ्या पंचांचा कॉल OUT. फलंदाज धावबाद होत आहेत. ओमकार सरांनाही माहिती होतं आपण पोचू शकलेलो नाहीये. त्यांनीही स्वतःहून खरं तर मैदान सोडण्याचा प्रयत्न केला होता. इकडे महत्त्वाची विकेट आली आहे. ओमकार इकडे बाद झालेत. बॅटिंगसाठी आता विशाल आठवले. ज्या खेळाडूची चर्चा आपण कालच्या दिवसामध्ये केली, खरं तर तो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विशाल आठवले माळीनगरचा खेळाडू आहे. रबर बॉलवरती मागील वर्षी खूप चांगलं क्रिकेट विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावसंख्येवरती 2 गडी बाद आहेत. अजूनही 33 धावा करायच्यात. 33 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये करायच्यात. इथून पुढे पाहायचंय. फुल टॉस बॉल दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक पोचू शकलेले नाही आहेत. बॉल वेगात चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सनसनीत चौकार. 41 धावा धावफलकावरती आहे. 41 धावा. महत्वाची मॅच रंगात आली आहे. विशाल आठवले जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय ना मित्रांनो, तसं मात्र चौकार देखील लगवलाय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार प्रीमियर लीग APLचं आयोजन, दमदार आयोजन. दादासाहेब तुपे आणि त्यांच्या बरोबरीत असलेला त्यांचा मित्र परिवार यांनी घेतलेली मेहनत. भरघोस पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेस खेचून मारलाय आणि हा बॉल सरळ आकाश मार्गाने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बाहुबली षटकार. अप्रतिम फटका. 47 धावा. विशाल आठवले याच कामासाठी ओळखला जातो मित्रांनो हा खेळाडू. आल्या चौकार आणि त्या पाठोपाठ आलाय षटकार. माळीनगरचा हा सुपरस्टार चर्चेत आहे सातत्याने. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 14 चेंडू आणि 23 करायच्यात. पुन्हा फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फलंदाज बॉस बनलेत आणि याही बॉलवरती आलाय खणखणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. अप्रतिम खेळ. काय जबरदस्त लढलाय. 53 धावा. 13 चेंडू 17 करायच्यात. मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. अतिरिक्त हाईट बीमर आहे किंवा नाही आहे. तिसरे पंच शहानिशा करतायत. पाहायचं इकडे डिसिजन काय येतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. अप्रतिम कॅमेरामन वर्क्स इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट .inचे आमचे सगळे कॅमेरामन दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवत आहेत इकडे. काय घडलं या चेंडूवरती अप्रतिम आणि अचूक दाखवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा बॉल डाऊन दी ग्राउंड फटकाय. मैदानाला गुदगुल्या करत चाललाय हा बॉल. विशाल आठवलेने फक्त जसा आलाय तसा मात्र आक्रमक रूप धारण केलं. 4 ओव्हर संपल्यात, 54 धावा, 12 चेंडू आणि अजूनही करायच्यात 16 धावा. विशाल आठवलेने 4 चेंडूमध्ये 17 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जमवल्या. एक चांगली बॅटिंग फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केलाय. सामना अगदी जर पाहिला अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळालाय. 12 चेंडू आणि 16चा सामना. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहतोय. खरं तर इकडे चांगला खेळ दोन्ही बाजूने पाहायला मिळालाय. अगदी काटेकी टक्कर इकडे देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झालेला आहे. परंतु इथून पुढे पाहायचंय गोलंदाजीसाठी मात्र निमगाव मगरचे नामांकित खेळाडू. लाल मातीची फार आवड आणि मला वाटतंय निमगाव मगरचा देखील खूप मोठा इतिहास आहे. लाल मातीतले पैलवान. आज खरं तर इकडे पैलवान संतोष मगर यांना गोलंदाजीसाठी पुढे आणलंय. परंतु समोर देखील जर पाहिलं बलाढ्य शरीरयष्टी असलेला हा खेळाडू. मैदानावरती आपण पाहतोय विशाल आठवले. मोठमोठी कामगिरी झाली आतापर्यंत. पुन्हा एकदा हा बॉल फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आली. दुसरीचा प्रयास होणार का, परंतु नकार कळवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगल बरोबरीत 55 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 15 धावा करायच्यात. जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावा. 11 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल फटका उंच आकाशात. व्हॉट अ कॅच. फरहान कॅच ऑफ द डे. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. काय जबरदस्त कॅच पकडलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकताय. फ्लाइंग होता इकडे हा खेळाडू आणि अगदी हवेत असताना देखील कॅच पकडलाय. खूप चांगला कॅच. इकडे नक्कीच बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळालाय. थोडासा वाऱ्याचा वेग देखील सध्या वाढलेला आहे. हवेचा वेग जास्त आहे. वातावरणामध्ये देखील क्षणाक्षणाला इकडे बदल होताना पाहायला मिळतोय. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे खेळ होतोय. हलक्याशा पावसांच्या सरी देखील कोसळत आहेत. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. फलंदाज पुन्हा एकदा नवीन इकडे सज्ज होत आहेत. बाळासाहेब रणवरे सरांचंही आगमन या ठिकाणी झालंय. आपलंही वेलकम असेल, स्वागत असेल. शुभमच्या प्रत्येक षटकारासाठी दादन शेख यांच्या वतीने 100 रुपयांचा पुरस्कार असेल. खेळाडू एवढे अमोल नक्कीच मैदानाच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा इकडे विशाल. यावेळेस विशालचा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिथे, परंतु 2 हातांची ओंझळ देखील रिकामी राहिली आहे. कॅच देखील ड्रॉप झालाय. कदाचित आपण पाहतो इकडे मोठं योगदान असेल या खेळाडूला. इक्वेशन देखील बदललं जाईल. समीकरण आपण पुढे आणणार आहोत. अंतिमचे चेंडू शिल्लक 7-12 कोणाच्या नावावर होणार, परंतु हा 7-12चा सामना आता पुन्हा आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा.
मित्रांनो सामना अगदी अंतिम टप्प्यात आलाय. चला स्पीडअप करा पंच. त्यांना आठवण करून द्या किती वेळ राहिलाय. परत पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपल्या स्पर्धेचा नियम आहे धाब्यांच्या स्वरूपाची पेनल्टी. सहा चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. हा सामना जर आपण शुभम यांनी जर जिंकून दिला तर दादनभाई शेख यांच्या वतीने पारितोषिक असेल तब्बल 500 रुपयांचं. हा पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जातोय. शुभम 2 चेंडूमध्ये 1 धाब्यांवरती खेळतायत तर विशाल देखील जर पाहिला पण 7 चेंडूमध्ये 20 धाब्यांवरती खेळतायत. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाजीसाठी अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाज रामदास खोले. रामदास कशा प्रकारे कामगिरी करतील पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा हा बॉल फटका खूप चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुन्हा एकदा मैदानावरती प्राप्त झालेले आहे. इक्वेशन बदललंय. शेवटचे 5 चेंडू आणि मित्रांनो 11 करायच्यात. मॅच संपलेली नाहीये. याही गोलंदाजामध्ये क्षमता आहे सामना खेचून आणण्याची आणि नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रंगत आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 चेंडू 11चा सामना. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला बॉल विशालसाठी. पुन्हा डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. जसा बॉल आलाय तसा मात्र पुन्हा एस्टिरकच्या हातामध्ये विसवला गेलाय. डॉट चेंडूने पुन्हा सामना आलाय. 4 चेंडू 11 धावा. मॅच बन सकती है. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला आणि विशाल आठवलेचा खेळ देखील संपलाय. ओयुटीचा कॉल आणि इकडे मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो हाच आहे क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाहीये. आणि मित्रांनो खरं तर हा खेळ इकडे बदलताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सामना आलाय. 3 चेंडू आणि 11 धावा. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा खेळ. महत्त्वाचा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. पहिलीच मॅच बी ग्रुपमधील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळाली आहे. मित्रांनो कालच्या ग्रुपमध्ये तुम्ही जर पॉइंट टेबल बघितला असेल ना बऱ्याचशा संघांनी 4-4 मॅच जिंकल्या होत्या परंतु नेट रन रेट फार महत्त्वाचं राहिलं आणि अंतिमच्या क्षणी नेट रन रेट खूप महत्त्वाचा राहिला. काल काही संघ मालकांना कळलं असेल की नेट रन रेट किती महत्त्वाचं आहे. तसाच हा बॉल अतिशय महत्त्वाचा आहे. फलंदाज फटका फसलाय. अक्षयच्या हातामध्ये चेंडू विसवला गेलाय. विकेट देखील आली आहे. मित्रांनो आता सामना आलाय 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू 11चा सामना. विशाल आठवले खेळत असताना असं वाटत होतं हा सामना कदाचित 6 चेंडू ठून जिंकला जाईल परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्रिकेट बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. विशाल आठवले देखील बाद झाला. त्यापाठोपाठ पुन्हा विकेट आली. आता सामना आलाय शेवटचे 2 चेंडू 11 धावा. याचाच अर्थ 1 षटकार आणि चौकार जर आला तर मॅच सुपर ओव्हर. NS रायडरचे संघ मालक यांच्या वतीने बक्षीस आलंय. रामदास खोले यांनी जर मॅच जिंकून दिली तर बक्षीस असेल 500 रुपये. नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत आणि याच बरोबरीत विकेट किपर एकदा जर कॅच आवडला असेल कपिल गरुडचा तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये आणि विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होतीये. गोलंदाजासाठी देखील टाळ्या वाजवायला लागतील. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. प्रेशर सिच्युएशन मधून खरं तर हा सामना
त्यांनी खेचून आणलाय. आणि मित्रांनो, फिल्डिंग टीम ला 2 धावेंची पेनल्टी इकडे दिली जाते, कारण तुमचा वेळ संपला. तुमचा एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल आणि तुम्हाला 2 धावेंची पेनल्टी देखील आहे. आपल्या स्पर्धेचा नियम आहे, वेळ संपल्यानंतर आपण एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतो आणि 2 धावेंची पेनल्टी देखील देतो. स्पर्धेच्या निमित्ताने श्रीनाथ सरांचं आगमन होत आहे. आपलंही मनोपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेचा बॉल खूप चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि याच बरोबरीत इकडे पाहायचंय धावबाईची संधी आणि शेवटच्या बॉलवरती देखील फलंदाज धावबाद.